नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. भवानी जय शिवाजी. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वीर एकलव्यांचा विजय असो. राम भाऊ खता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राम भाऊ खता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदिवासी एकजुटीचा विजय असो. आदिवासी एकजुटीचा विजय असो. जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. भवानी जय शिवाजी. आमदार अमोल भाऊ खता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार अमोल भाऊ खता तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आनंद आणि समाधान वाटतं. आयुष्यात एखादं पद मिळाल्यानंतर लोक जो विश्वास आपल्यावरती व्यक्त करतात, लोकांना जो विश्वास त्यांच्या मुलावरती वाटतो, भावावरती वाटतो, त्या विश्वासावरती रोज पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली. प्रवेश घेताय कारण त्यांचे कामं होत आहे. त्यांना कुठंतरी आमचे विचार पडताय, आमच्या कामाची पद्धत पडती. आम्ही कुठलाही समाज छोटा मोठा म्हणून काम न करता राज्याचे शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, ज्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतचे वीज बिलं माफ केली. आता यावर्षी सुद्धा ती पुढं कंटिन्यू ठेवली. शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाचं कर्जमाफीची घोषणा सुद्धा शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सांगितली होती. आणि त्याला स्वरूप आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, सुनेत्रताई पवार यांच्या माध्यमातून आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या संगमनेरमध्ये भरपूर कामाचा आपण आवाका सुरू केला आहे. बघितलं, मी आमदार व्हायच्या आधीच प्रचाराला अशा ठिकाणी गेलो होतो ज्या भागामध्ये असे काही लोक राहतात, म्हणजे आदिवासी समाजाचे असेल किंवा गोरगरीब वाड्या वस्त्यांवरती राहत्या, या लोकांना साधी विजेची सुद्धा तिथं लाईट सुद्धा नाही आत्तापर्यंत. ज्यावेळेस आपल्याकडे ज्या ज्या पद्धतीने लोक येत आहे, सांगताय, तत्काळ आपण त्या दृष्टीने कारवाई करतो. सातूरपाटा भागामध्ये जिथं जिथं होती काळे वस्ती असेल तिथं सभामंडप मागितला, विजेचे पोल मागितले, आपण तिथं तत्काळ दिले. आता बांधकाम कामगाराची योजना जी आहे तिचा अध्यक्ष मीच आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाच्या ऑफिसला जाऊन कुठला कारखान्याचा जो संघाचा कर्मचारी येऊन सांगत का आमच्याकडे गेलं तरच भेटणार, तर तसं काहीच नाही. आपल्याकडं आपण हा भेदभाव ठेवला नाही. कर्मचारी कुठेही काम करून द्या, कोणाचा असू द्या. शासनाची भूमिका आहे, शासनाची योजना आहे, त्याचा लाभ प्रत्येकाला मिळाला पाहिजे. पण तो लाभ फक्त मतापुरता घेण्यापुरता लाभ नाही ठेवला पाहिजे. तर त्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये नेहमी आपण सहभागी झालो पाहिजे. आपला परिवार म्हणून त्याच्यात गेलो पाहिजे. मग तो आदिवासी समाज आहे तर दुसरा कुठला समाज आहे, त्या समाज म्हणून नाही बघितलं पाहिजे, तर एक माणुसकी म्हणून, माणसं म्हणून त्यांना त्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि त्या दृष्टीने मी काम करतो. त्यामुळं खरंच 4-5 दिवसापूर्वी आता हे काय होतंय, आपल्याजवळ लोक येताच आहे, पण तुमच्या अडचणी, प्रश्न एवढे तर ते माहीत नाही. आता मावशीने सांगितलं घरकुलाचं तुम्हाला अडचण करताय. घरकुलाचं जे काय आहे व्हिडिओना सूचना देऊन त्यांनी त्यांच्याकडून ते करून घेऊ. बांधकाम कामगारांचं जे आहे, बांधकाम कामगारांच्या नोंदीला तुम्ही तुमच्या गावचे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुमचे फॉर्म द्या. आपल्या ऑफिसमध्ये मंजुरी करणारे आपणच आहे. बांधकाम कामगारांचा तुमचा प्रश्न मार्गी लागेल. आपण आता यापूर्वी गोपीनाथ मुंडे योजना जी होती तर तिच्यामध्ये फक्त शेतकऱ्यालाच मदत मिळत होती. या वर्षी सरकारने निर्णय घेतला, शेतमजुराचं सुद्धा जर काही त्याच्यामध्ये शेतात काम करताना दुःखद निधन झालं तर त्या कुटुंबाला सुद्धा आपल्याकडून शासनाकडून मदत मिळणार आहे. म्हणजे एवढाच विषय नाही तर माणूस जन्माला आल्यापासून तर माणूसच्या शेवटच्या कार्यकाळापर्यंत आपलं सरकार प्रत्येकाची काळजी घेतो. पण हे करताना मधल्या कालावधीमध्ये एक दलालांचा सुळसुळाट सुटला होता. तर दलालांनी काय केलं, हे पोखरण्याचं काम केलं. शासनाच्या योजना बदनाम करण्याचा प्रकार त्या दलालांच्या कार्यकाळात झाला. तर त्या दलालांना मी सांगितलं, आता बरेचसे बांधकाम कामगारांमध्ये मी दलाल जरा वळवळ करतो
सांगितलं जर गोरगरिबांकडून पैसे घ्याल तर तुम्हाला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय थांबणार नाही. कारण सरकारची भूमिका जो 1 रुपया लागतो रिन्यूला तो सुद्धा बंद करण्यात आला. फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही. संगमनेरला येणं जाणं तुमचं होत असतं. आपल्या ऑफिसला यायचं. आपलं ऑफिस म्हणजे तुमचं ऑफिस आहे, हक्काचं ऑफिस आहे. इथं यायचं. तुमचं कुठलंही काम असून द्या, दवाखान्याचं असून द्या, कुठलं बी असून द्या, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला आपल्या या महायुतीच्या कार्यालयातून, आपल्या कार्यालयातून पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना सगळ्यांना निश्चित मदत राहील. त्यामुळं जे तुमचे अडचणी प्रश्न, तुम्ही ज्या विश्वासाने आज आमच्या परिवारामध्ये सहभागी झाला, तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमचा मुलगा, तुमचा भाऊ तुमच्या बरोबर 100% उभा राहील. त्यामुळे बाकीच्यांसारख्या मी नाही. मला जे वाटतं होणार आहे मी तोंडावर स्पष्ट सांगतो. हे होणार आहे, जे होणार नाही ते नाही सांगतो. पण अजून तुमच्याकडे सुरुवातच झाली नाही काही. आज बांधकाम कामगारांचे किती जणांचे राहिले आहेत आपले शहराला, ग्रामीण भागातील गावात येणार रस्ते सिमेंटचे करणार. शासनाने सुद्धा तीच भूमिका घेतली. 30,000 किलोमीटरचे रस्ते मंजूर झालेत. 25 कोटी रुपयाचे रस्ते आपल्याला मंजूर झालेत. जे लोकांनी, प्रत्येक आमदारांनी 5-5, 10-10 कोटीचे मोठे रस्ते दिले. मी पहिला आमदार आहे का ज्यांनी 1-1, 2-2 कोटीचे छोटे रस्ते दिले आणि त्या भागातल्या लोकांना अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. मी हा नाही विचार केला का संगमनेर अकोला रोड एकटा तोच 10 वेळेस करायचा. मी विचार केला का माझ्या कोकण गावामधून जाणारा रस्ता झाला पाहिजे. रस्ता मी तुमचं आहे ना त्याच्यामध्ये. माझा हेतू कसा आहे का उद्या तुम्हाला जाताना दळणवळणाची सुद्धा झालं पाहिजे. शालेय विद्यार्थी असेल, आमचे महिला असेल, शेतकरी असेल, यांना प्रत्येकाला जाताना दळणवळणाची सुद्धा सुविधा राहिली पाहिजे. त्यामुळं निर्धास्त राहा. तुमचं या आमच्या परिवारामध्ये, आपल्या परिवारामध्ये सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो. आणि येणाऱ्या पुढील कालावधीत आपल्याला शासनाच्या कुठल्याही योजनेपासून कुणी वंचित ठेवणार नाही. आदिवासी विभागाचा भयंकर निधी पैसे पडून असतात, परंतु मला तुम्ही आमदार झाल्यानंतर प्रश्न पडला का या संगमनेर तालुक्यातील आदिवासी समाज असेल किंवा जे वाड्या वस्त्यांवर राहणारे लोक आहेत त्यांना का बरोबर विकासापासून वंचित ठेवल्या गेलं. तर त्याचं कारण मला नंतर कळालं. जसं यांनी सांगितलं त्या सोनावरांनी त्या निवडणुका आल्या का फक्त त्यांना लक्ष्मणराव आठवतो, रामाभाऊ आठवतो आणि निवडणूक झाली 5 वर्ष परत ते लोक आठवत नाही. परंतु आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे माणसाची रोज आठवण काढल्या जाते. रोज त्याला आपल्या कार्यकर्त्यांना मान सन्मान समाजात कसा मिळत त्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहतो. त्यामुळे काळजी करू नका. आदिवासी विभागाच्या वतीने जो काय आहे आपल्या ज्या काही अजून अडचणी असतील त्या तत्काळ प्रकल्प अधिकारी कार्यालयाला सांगून आपले प्रश्न सोडवले जातील. पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत करून. नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी.